नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। आताच्या या घडीतली ही सर्वात मोठी बातमी आहे। बागलाण तालुक्यातून सटाणा वन परिक्षेत्र कार्यालयाच्या द्वारावर गोराणे ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू झाले आहे। आताची मोठी बातमी, नळी धरणाच्या पाण्यासाठी गोराणे ग्रामस्थांचा लढा सुरू झाला आहे। सटाणा येथील वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर गोराणे ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू झाले आहे। नळी धरणाचे पाणी गोराणे गावापर्यंत पोहोचावे यासाठी तहसीलदार बागलाण यांचे आदेश असूनही वन परिक्षेत्र विभागाने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। गावाला पिण्याचे व जनावरांसाठी पाण्याचे तीव्र संकट भेडसावत असल्याने ग्रामस्थांनी आज सकाळपासूनच 11 वाजेपासून उपोषण सुरू केले आहे। या उपोषणात सरपंच दिनेश देसले, यशवंत देसले, सुनील जाधव, योगेश आयरे, सागर देसले, प्रवीण देसले, सकाराम सावळा, समाधान देसले, संतोष गायकवाड व भूषण देसले सहभागी झाले आहेत। भर उन्हात हे सर्व ग्रामस्थ आपले आंदोलन सुरूच ठेवत असून अद्यापही कुठल्या अधिकाऱ्यांनी त्यांची भेट न घेतल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। आंदोलकांचा ठाम निर्धार आहे की गावाला पाणी मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील। वन विभागाचा जय निषेध, वन विभागाचा जय निषेध, वन विभागाचा जय निषेध। आम्हाला पाणी मिळालंच पाहिजे, आम्हाला पाणी मिळालंच पाहिजे, आम्हाला पाणी मिळालंच पाहिजे। समान वाटप ठीक आहे। अनेक वर्षापासून हा नळी धरणाचा पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे। 2002 साली या नळी धरणावर अनाधिकृतपणे भिंत टाकण्यात आली। त्यावेळेस सुद्धा वन विभागाने दुर्लक्ष केलं। ज्या पद्धतीने गुन्हे दाखल झाले पाहिजे किंवा ज्या लोकांवर कार्यवाही झाली पाहिजे ती कार्यवाही झाली नाही। त्यानंतर आम्ही 2019 साली आंदोलन केले, उच्च न्यायालयाकडे गेलो। न्यायालयाने आदेश केले की या दोन्ही गावांमध्ये पाणी समान पद्धतीने वितरण झालं पाहिजे। त्याच्यासाठी तहसीलदार साहेबांना हेड केलं आणि तहसीलदार साहेबांनी आदेश केलेले असताना सुद्धा वन विभाग त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे। अनेकदा आम्ही पत्रव्यवहार केला, त्यांना विनंती केली की ज्या लोकांच्यामुळे आम्हाला आमच्या गावावर कृत्रिम दुष्काळ येतोय, आमच्या परिसरावर कृत्रिम दुष्काळ येतोय, त्यांच्यावर कार्यवाही करा। पण आजपर्यंत वन विभागाने एक कागद उचलून त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम त्या ठिकाणी केलं नाही। आजही पूर्ण महाराष्ट्र ओल्या दुष्काळामध्ये दिसतो आहे, पण माझं गाव त्या ठिकाणी प्रत्येक धरण कोरडं आहे आणि म्हणून आज आम्ही पूर्ण गावकरी, पूर्ण परिसरातील लोक या ठिकाणी उपोषणाला बसलोय। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, ते गेट बंद होत नाही, समान पाणी वाटप होत नाही, तोपर्यंत आम्ही आज या कार्यालयाच्या बाहेर जाणार नाही। 1 दिवस लागला किंवा 10 दिवस लागले, पण आज आम्ही या कार्यालयाच्या पुढे जाणार नाही। उपोषण करू, न्याय घेऊन जाऊ, एक तर आमची अंतर्विधी या कार्यालयाच्या बाहेरून निघेल अशी अपेक्षा आहे। आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी अधिकाऱ्यांची शासन मिळालं पाहिजे, प्रशासकीय यंत्रणा कशी राबली पाहिजे। कारण मागच्या 1 महिन्यापासून मी वन विभागाच्या कार्यालयामध्ये चिट्या मारतोय, पण RFOची भेट होत नाही। RFO कंटिन्युअस बाहेर आहेत। त्यांनी एकदा आपल्याला सांगून टाकलं पाहिजे की महिन्यातनं या तारखेला 1 दिवस माझी भेट होत जाईल, तरी सुद्धा आमचा तालुका त्यांना मान्य करेल। पण त्यांनी कमीत कमी सांगितलं पाहिजे एक कोणत्या दिवशी या कार्यालयामध्ये हजर राहतात। आज मी महिन्यापासून चक्रा मारतोय, पण RFOची भेट होत नाही, ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे। RFOनी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, बागलाणच्या प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो। हा जो नळी धरणाच्या पाण्याचा प्रश्न आहे, हा प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे। अनेक आंदोलनं झाले, अनेक लोकांनी त्या धरणाच्या पाण्यासाठी मार खाल्ला। हे असं घडत राहिलं आणि असं घडत राहिल्यामुळे वास्तविक तसं पाहिलं तर ही जलसंपत्ती सरकारची संपत्ती आहे। ही जनतेला वाटप केली पाहिजे, एकाच्याच अधिकार याच्यावर राहता कामा नये आणि याच्यासाठी कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्या पाण्याचं दुष्काळी भागासाठी समान वाटप करून दिलं होतं। असं असताना ज्या शिवारात हे धरण आहे, ज्या शिवारात या पाण्याचा स्रोत आहे, त्या ठिकाणी अनधिकृतपणे त्या ठिकाणी वन विभागाची परवानगी न घेता त्या ठिकाणी वन कार्यालयाने बांधकाम केलं, हे मुळातच चुकीचं होतं। असं असताना सुद्धा आम्ही सगळ्यांनी
समझोता करून कोर्टामध्ये हे प्रकरण टाकलं. कोर्टाने समान पाणी वाटप केलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली असताना मात्र तरीही वन अधिकाऱ्यांकडून कुठलीही कार्यवाही झाली नाही. तहसीलदारांकडे आम्ही गेलो. तहसीलदारांनी वन अधिकाऱ्यांना प्रतिक्रिया दिल्या की अशा आदेश दिले की अशा प्रकारे हे समान पाणी वाटप आपण आपल्या कार्यालयामार्फत करून द्यावं आणि जनतेचा प्रश्न मिटवावा. पाणी असून एकाच बाजूला एकाधिकारशाहीने वळवलं जातं, याच्यावर काहीतरी नियंत्रण आणलं पाहिजे. हे नियंत्रण जोपर्यंत हे अधिकारी आणत नाही तोपर्यंत आम्ही सर्वजण या ठिकाणी उपोषण करू आणि या गलथान कारभाराला आम्ही वाचा फोडू आणि मी या कार्यालयाचा जाहीर निषेध करतो. आम्ही सर्वजण वन विभागाचा निषेध वन विभागाचा पाणी आम्हाला मिळालंच पाहिजे, पाणी आम्हाला मिळालंच पाहिजे.